नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जर्नल एंट्रीवरून लेजर अकाउंट कसे तयार करायचे हे शिकलो होतो की ज्यामध्ये आपण सिंपल ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री पाहिली। त्यामध्ये एक अकाउंट डेबिट आणि एक अकाउंट क्रेडिट होते। त्यावरून लेजर पोस्टिंग करणे सोपे होते कारण त्यामध्ये एकच डेबिट अकाउंट आणि एकच क्रेडिट अकाउंट होते, ज्यांची अमाउंट लिहिताना आपल्याला काही अडचण आली नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जर्नल एंट्रीमध्ये एकापेक्षा जास्त डेबिट अकाउंट आणि एकापेक्षा जास्त क्रेडिट अकाउंट दिले असतील तर त्याची लेजर पोस्टिंग कशी करायची आणि अमाउंट कोणती घ्यायची हे समजून घेणार आहोत। त्यासाठी आपण काही कंबाईन जर्नल एंट्रीज घेतल्या आहेत, त्यावरून आपण लेजर अकाउंट करूया। बघा, तर उदाहरणार्थ आपण काही 4 जर्नल एंट्रीज घेतल्यात की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त डेबिट अकाउंट आहेत आणि एकापेक्षा जास्त क्रेडिट अकाउंट। तर पहिली जर्नल एंट्री झालेली आहे 1/4/2022ला कॅश अकाउंट डेबिट 10,000, मशिनरी अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल अकाउंट 1,60,000। म्हणजे यामध्ये 2 डेबिट अकाउंट आहे आणि एक क्रेडिट अकाउंट आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं, आता याची लेजर पोस्टिंग करताना पहिले लेजर अकाउंट्स आपल्याला काढून घ्यावे लागतील। म्हणून इथे आपण लिहितोय लेजर अकाउंट्स। मग पहिलं लेजर आपल्याला बनवावं लागेल कॅश अकाउंट, म्हणून इथे मी कॅश अकाउंट पहिलं बनवतो, कॅश अकाउंट। आता कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, कॅश अकाउंटच्या डेबिटला म्हणजे हे जे काही कॅश अकाउंट काढलेलं आहे त्याच्या डेबिटला आपल्याला काय लिहायचं आहे, त्याच्या विरोधात असणारं खातं टू कॅपिटल अकाउंट। मग दिनांक पहिल्यांदा घेऊया 1/4/2022, इथं म्हणणार आहे टू विरोधात असणारं खातं कॅपिटल अकाउंट, म्हणून इथं आपण घेतलं कॅपिटल अकाउंट। आता रक्कम कोणती घ्यायची बघा, यामध्येच बऱ्याच विद्यार्थ्यांना समस्या येते की जेव्हा कंबाईन जर्नल एंट्री असते त्यामध्ये एंट्री बरोबर ट्रान्सफर करतात, लेजर पोस्टिंग बरोबर करतात, परंतु रक्कम लिहिताना चूक होते। मग कॅश अकाउंटच्या डेबिटला म्हणजे जे काही कॅश अकाउंट आहे त्याच्या डेबिटला त्या समोर असणारीच रक्कम आपल्याला लिहायची आहे। जे काही अकाउंट आपण डेबिट केलं असेल किंवा जे काही अकाउंट आपण क्रेडिट केलं असेल त्या समोर असणारी रक्कम आपल्याला लेजर पोस्टिंग करताना ट्रान्सफर करायची। मग कॅश अकाउंटच्या डेबिटला किती म्हटलं तर 10,000, म्हणून इथं रक्कम आपण घेऊया 10,000 रुपये। त्यानंतर पुढे म्हटलं तर मशिनरी अकाउंट डेबिट म्हणजे आपल्याला पुढचं लेजर अकाउंट बनवावं लागेल, ते म्हणजे मशिनरी अकाउंट, तेही आपण तयार करून घेऊया। आपण हे बनवलं मशिनरी अकाउंट। मशिनरी अकाउंटच्या डेबिटला किती म्हटलं तर 1,50,000, म्हणजे इथे मशिनरी अकाउंटच्या डेबिटला पुन्हा दिनांक येईल 1/4/2022 टू कॅपिटल अकाउंट, त्याच्या विरोधात असणारं खातं कोणतं, कॅपिटल अकाउंट, म्हणून आपण कॅपिटल अकाउंट घेतलं आणि रक्कम होती 1,50,000, तीही आपण लिहिली। त्यानंतर कॅपिटल अकाउंटला दिलं होतं क्रेडिट, म्हणून आपल्याला पुढचं अकाउंट तयार करावं लागेल कॅपिटल अकाउंट, तेही आपण बनवून घेऊया। इथे बनवलं कॅपिटल अकाउंट। कॅपिटल अकाउंटला दिलं होतं क्रेडिट, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिनांक घ्यायची आहे 1/4/2022। आता इथे काय क्रेडिट साईड आहे म्हणून बाय म्हणावं लागेल आणि त्याच्या विरोधात असणारी 2 अकाउंट्स आहे, म्हणून बाय कॅश अकाउंट, बाय कॅश अकाउंट, रक्कम होती 10,000 रुपये। आणि दुसरं अकाउंट होतं मशिनरी अकाउंट, पुन्हा 1/4/2022 बाय मशिनरी अकाउंट, रक्कम होती 1,50,000 रुपये। तर अशा पण ही लेजर पोस्टिंग तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आता दुसरी कंबाईन जर्नल एंट्री होती की जी 5 तारखेला ट्रान्झॅक्शन झाल्याची आहे। 5 तारखेला काही माल खरेदी केला होता 10% कॅश डिस्काउंट देऊन। बघा, आता पुढं म्हटलं आहे परचेसेस अकाउंट डेबिट 80,000 टू कॅश अकाउंट 72,000 टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 8,000। ही जर्नल एंट्रीची याची आपल्याला काय करायची, लेजर पोस्टिंग करायची। म्हणजे आपल्याकडे आता पुढचं परचेस हे नवीन लेजर अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल। फॉर्मॅट आपण काढून ठेवलेला आहे, फक्त आता काय करायचं त्याला नाव द्यायचं आहे। तर पुढच्या लेजर अकाउंटला आपण नाव देऊया परचेस अकाउंट, परचेस अकाउंट। आता हे परचेसेस अकाउंट जे आहे त्याच्या डेबिटला, परचेसेस अकाउंटच्या डेबिटला काय म्हटलं आहे, दिनांक किती होती 5/4, मग 5/4/2022। त्याच्या विरोधात असणारे 2 अकाउंट कोणते, टू कॅश आणि टू डिस्काउंट। मग इथं पहिल्यांदा घ्यायचं आहे काय, टू कॅश अकाउंट, रक्कम किती होती 72,000, तर हे घेतले आपण काय 72,000 रुपये। त्यानंतर परचेसेस अकाउंटच्या डेबिटलाच परत आपल्याला घ्यायचं आहे 5/4/2022 टू काय म्हणणार आहे डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट, डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट,
रक्कम घ्यायची किती 8,000 जी त्याच्यासमोर आहे ती. म्हणजे परचेसेस अकाउंटच्या समोर जे काही अकाउंट्स आहे त्यांची माहिती आपल्याला लिहायची, ती आपण काय केली लिहिली. त्यानंतर आता इथं कॅश अकाउंटला काय म्हटलं होतं क्रेडिट. चला आता पुन्हा जाऊया कॅश अकाउंटमध्ये जे आपण पहिल्यांदा प्रिपेअर केलं होतं. मग कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय म्हणायचं आहे दिनांक 5/4/2022 आणि म्हणायचं आहे काय त्याच्या विरोधात असणारं खातं परचेसेस. क्रेडिटला आहे म्हणून आपण बाय वापरतो, बाय परचेसेस अकाउंट किती रुपये, रक्कम कोणती लिहायची. आता परचेसेसच्या समोर तर 80,000 दिलेत, पण आपल्याला रेकॉर्ड करताना कोणती रक्कम घ्यायची आहे, ज्या खात्याला आपण माहिती लिहितो. कोणत्या खात्याला माहिती लिहितो, कॅश अकाउंटला माहिती लिहितो आहे, म्हणून कॅश अकाउंटच्या समोर असणारी रकमेतली जी काही अमाऊंटच्या कॉलममध्ये दिलेली रक्कम आहे 72,000 तीच आपल्याला इथे काय करायची घ्यायची. म्हणून आपण इथे घेतले की इथे आपण 72,000 रुपये घेतले. त्यानंतर पुढचं अकाउंट होतं काय डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, पुढचं नवीन जे अकाउंट आहे ते डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. आपण तेही तयार करून घेऊया. बघा डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. आता ह्या डिस्काउंट रिसिव्ड अकाउंटला काय भेटलेलं आहे क्रेडिट. म्हणजे त्याच्या क्रेडिट साईडला दिनांक किती आहे 5. मी इथे घेणार 5/4/2022 बाय काय म्हणणार आहे त्याच्या विरोधात असणारं खातं परचेसेस अकाउंट. मग इथं म्हणणार आहे बाय परचेसेस अकाउंट किती रुपये. रक्कम लिहिताना मात्र डिस्काउंट रिसिव्डच्या समोर जी अमाऊंट आहे ती आपल्याला रेकॉर्ड करायची आहे, म्हणून इथे आपण घेतले 8,000 रुपये. त्यानंतर जाऊया तिसऱ्या जर्नल एंट्रीजमध्ये. तिसरी कंबाईन जर्नल एंट्रीज आहे की कधी कधी व्यवसायामध्ये आपण काय करतो की एकाच दिवशी अनेक खर्च करत असतो. म्हणजे एकाच वेळेस आपण एकापेक्षा जास्त खर्च दिले असतील किंवा एकापेक्षा जास्त उत्पन्न स्वीकारले असतील किंवा इन्कम आपल्याला आलं असेल, त्यावेळेस एकापेक्षा जास्त डेबिट किंवा एकापेक्षा जास्त क्रेडिट अकाउंट येतात. सेम इथे पण आहे, सॅलरी पण दिलेली आहे आणि रेंट पण दिलं आहे. म्हणजे एकाच तारखेला 2 ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे इथे 2 अकाउंट डेबिट झालेले आहेत. म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट 20,000 आहे, रेंट अकाउंट डेबिट 10,000 आहे, टू कॅश अकाउंट 30,000. म्हणजे आपल्याला पुढचं जे अकाउंट तयार करावं लागणार आहे लेजर अकाउंट, त्याला आपण सॅलरी अकाउंट नाव देऊ, म्हणून आपण इथं म्हटलं सॅलरी अकाउंट. आता ह्या सॅलरी अकाउंटच्या डेबिटला काय दिलं आहे, सॅलरी अकाउंटला डेबिट दिलं, म्हणून सॅलरी अकाउंटच्या डेबिटला दिनांक घ्यायची आहे 9/4/2022 टू त्याच्या विरोधात असणारं खातं काय कॅश, म्हणून इथं म्हणा टू कॅश अकाउंट किती रुपये. आता कॅशच्या समोर तर इथं 30,000 आहे, पण आपण डेबिट कोणत्या खात्याला दिलं आहे सॅलरीला. कोणत्या खात्यामध्ये आपण माहिती लिहितो सॅलरी अकाउंटला, म्हणून सॅलरीच्या समोर असणारी रक्कम आपल्याला रेकॉर्ड करायची ती होती 20,000 रुपये. ती आपण लिहिली. त्यानंतर पुढचं अकाउंट आपल्याला क्रिएट करावं लागणार आहे ते म्हणजे रेंट अकाउंट. चला तर आपण पुढचं एक अकाउंट बनवून घेऊया. पुढच्या अकाउंटला नाव देतो आहे मी रेंट अकाउंट. रेंट अकाउंटला काय भेटलं तर डेबिट. पुन्हा याच्या डेबिटला पण आपल्याला माहिती लिहायची. दिनांक होती 9/4/2022. त्याच्या विरोधात असणारं खातं टू कॅश अकाउंट, म्हणून इथं घेतलं कॅश अकाउंट. रक्कम मात्र रेंटच्या समोर असणारी 10,000 ती आपल्याला रेकॉर्ड करायची. त्यानंतर म्हटलं होतं कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट म्हणजे कॅश अकाउंटला क्रेडिट दिलं होतं. पुन्हा जाऊया आता आपण कॅश अकाउंटला माहिती आपल्याला रेकॉर्ड करायची. बघा कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला दिनांक घ्यायची आहे 9/4/2022. काय म्हणणार कॅशच्या विरोधात असणारे खाते बाय सॅलरी अकाउंट. सॅलरी म्हणून किती खर्च झाला होता 20,000 रुपये, म्हणून आपण इथे घेणारे 20,000 रुपये. त्याचप्रमाणे कॅशच्या विरोधात आणखी दुसरं एक खातं होतं रेंट, म्हणून 9/4/2022 बाय रेंट अकाउंट. त्याची रक्कम होती किती तर 10,000 रुपये, तेही आपण 10,000 इथे रेकॉर्ड केले. अशी ही तिसरी एंट्री आपली पूर्ण झाली. चौथी कंबाईन जर्नल एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट 1,80,000, डिस्काउंट अलाउड अकाउंट 20,000, टू सेल्स अकाउंट 2,00,000. म्हणजे इथे आपण काय केलं आहे रोखीने माल विकला आणि रोख सवलत दिलेली आहे 10%, म्हणून ही कंबाईन जर्नल एंट्री बनली आहे. दिनांक आहे 15. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला आपल्याकडे कॅश अकाउंट काढलेलंच आहे. कॅश अकाउंटच्या डेबिटला दिनांक घ्यायची आहे 15/4/2022. कॅशच्या विरोधात असणारं खातं कोणतं टू सेल्स अकाउंट. इथे म्हणायचं आहे काय टू सेल्स अकाउंट. बघा आपण रेकॉर्ड केलं. आता कॅश अकाउंटच्या समोर असणारी रक्कम ज्या अकाउंटला आपण पोस्टिंग करतो आहे
त्याच्या समोर असणारी रक्कम आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. मग ती रक्कम आहे 1,80,000, ती आपण इथे लिहून घेऊया. त्यानंतर पुढचं अकाउंट आहे आपल्याकडे काय, डिस्काउंट अलाउड, जे आपण तयार केलेलं नाही आहे, म्हणजे आपल्याला पुढचं नवीन अकाउंट तयार करावं लागणार आहे. ते म्हणजे काय, डिस्काउंट अलाउड अकाउंट. बनवून घेऊया आपण. डिस्काउंट अलाउड अकाउंट, त्याला पण काय भेटलं होतं, डेबिट दिलं होतं. म्हणून डिस्काउंट अलाउड अकाउंटच्या डेबिटला दिनांक घ्यायची आहे 15/4/2022 आणि म्हणायचं आहे काय, टू सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट. रक्कम किती आहे, 20,000, म्हणून इथं रक्कम आपण घेतली 20,000 रुपये. त्यानंतर तिसरं अकाउंट जे आहे ते सेल्स अकाउंट, त्याला क्रेडिट भेटलं होतं, म्हणून इथं आपल्याला नव्याने अकाउंट तयार करावं लागेल, ते म्हणजे सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंटला भेटलं होतं क्रेडिट, म्हणून सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला दिनांक सेम 15/4/2022. आता क्रेडिट साईडला आहे म्हटल्यानंतर काय म्हणणार आहे आपण, बाय. त्याच्या विरोधात असणारी खाते कोणती, कॅश अकाउंट. मग इथं घेतलं कॅश अकाउंट. रक्कम होती 1,80,000, तर ती आपण इथे रेकॉर्ड केली. त्यानंतर आणखी एक अकाउंट त्याच्या विरोधात होतं सेल्स अकाउंटच्या, ते म्हणजे डिस्काउंट अलाउड अकाउंट. इथे घेऊया 15/4/2022 बाय काय म्हणणार आहे, डिस्काउंट अलाउड अकाउंट. त्याची रक्कम होती 20,000, तर तीही आपण इथे 20,000 घेऊया. अशा प्रकारे आपण काय, ज्या काही 4 जर्नल एंट्रीज होत्या त्याची लेजर पोस्टिंग करून घेतलेली आहे. आता यानंतर काम आहे ते म्हणजे काय, आपले लेजर अकाउंट क्लोज करणं. मग पहिलं आपलं लेजर अकाउंट होतं ते म्हणजे कॅश अकाउंट. मग कॅश अकाउंटची डेबिट साईड जास्त दिसते, म्हणून आपण काय करणार आहे, त्याची टोटल करून घेऊया. डेबिट साईडला दिसते 1,90,000. मग इकडे पण 1,90,000 यायला पाहिजेत, बरोबर. त्यासाठी आपल्याला काय करायची, क्रेडिट साईडची टोटल करायची. आपण इथे त्याची टोटल करूया. 72,000 अधिक 20,000 अधिक 10,000, यांची बेरीज 0 0 0 2 2 7 आणि 3 10, म्हणजे 1,02,000. म्हणजे 1,90,000 ही डेबिट साईड आहे, त्यातनं 1,02,000 ही क्रेडिट साईड आपल्याला वजा करायची आहे. त्यांची वजाबाकी बघा, 10तून 2 गेले, खाली राहिले 8, इथं राहिला 8 आणि 1 गेला 0, म्हणजे 88,000 रुपये शिल्लक राहिले. पण महिन्याची शेवटची दिनांक किती असते, 30/4/2022. काय म्हणणार याला, बाय बॅलन्स कॅरी डाऊन. महिन्याच्या अखेरीस किती बॅलन्स शिल्लक राहिला, तर 88,000 रुपये आपल्याकडे शिल्लक राहिले, म्हणून आपण ते काय केले, रेकॉर्ड केले. आता हे महिन्याच्या शेवटचे होते, म्हणजे पुढच्या महिन्यासाठी काय असणार आहे, ओपनिंग. म्हणजे 1/5/2022ला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून आपण लिहिणार, का तर तो ओपनिंगला आहे. इथे क्लोजिंगला होता म्हणून कॅरी डाऊन शब्द वापरला, ओपनिंगला आहे म्हणून ब्रॉड डाऊन हा शब्द आपण लिहितो. रक्कम आहे 88,000 रुपये. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचं अकाउंट आहे मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंटला बघा 1,50,000 रुपये इथे दिलेले आहेत. मग इथे 1,50,000 रुपये घेतले. इकडे पण किती यायला पाहिजे, 1,50,000 यायला हवेत. दोन्ही बाजू समान यायला हवेत. किती कमी पडतात, 1,50,000च कमी पडले. त्याला म्हणणार आहे आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. महिन्याची शेवटची दिनांक 30/4/2022. तो बॅलन्स पुढच्या महिन्यासाठी ओपनिंगला येणार, तर इथे घेणार दिनांक 1/5/2022 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. रक्कम होती 1,50,000, तर इथेही आपण घेणार आहोत 1,50,000. त्यानंतर तिसरं कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करूया. कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड जास्त दिसते, म्हणून 1,60,000 रुपये इथे येतात. सेम डेबिट साईड क्लोज करताना काही रक्कम नाही, म्हणजे तेवढीच आपल्याला लिहावी लागणार 1,60,000. मग 1,60,000 येण्यासाठी किती कमी पडलेत, तेवढेच कमी पडलेत 1,60,000. त्याला म्हणायचं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि दिनांक असणारे किती, महिन्याची शेवटची 30/4/2022. हाच बॅलन्स पुढच्या महिन्यासाठी ओपनिंग असेल, म्हणजे 1/5/2022. आता क्रेडिट साईडला जाणारे म्हणून बाय हा शब्द आपण वापरतो. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. रक्कम येणारे किती, 1,60,000 रुपये.
त्यानंतर आपण पुढचं लेजर अकाउंट क्लोज करणार आहे, ते होतं परचेसेस अकाउंट. परचेसेस अकाउंटच्या डेबिटला होते बघा 72 आणि 8 किती झाले 80,000. तेवढेच आपल्याला क्रेडिट साईडला पण यायला हवे. 80,000 किती कमी पडलेत 80,000च कमी पडत आहेत, म्हणून त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. दिनांक महिन्याच्या शेवटची 30/4/2022. तोच बॅलन्स पुढच्या महिन्यासाठी ओपनिंगला असणार आहे, म्हणून 1/5/2022 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. रक्कम असणारी किती 80,000 रुपये. सेम आपलं डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट आहे, क्रेडिट साईड होती 8,000 रुपये. तेवढीच सेम इकडे यायला पाहिजे 8,000. किती कमी पडतात 8,000च कमी पडतात. डेबिट साईडला कमी पडले म्हणून टू बॅलन्स कॅरी डाऊन. महिन्याच्या शेवटची दिनांक 30/4/2022. तोच बॅलन्स पुढच्या महिन्यात ओपनिंगला येणार, म्हणून 1/5/2022. परंतु आता क्रेडिट साईडला जाईल, म्हणून बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती तर 8,000 रुपये. सेम पुढचा अकाउंट आपण सॅलरी क्लोज करूया. इथे होते 20,000 रुपये. इकडे पण किती यायला पाहिजे 20,000 यायला पाहिजेत. किती कमी पडतात 20,000 कमी पडतात. त्याला आपण नाव देणार क्रेडिट आहे, म्हणून बाय बॅलन्स कॅरी डाऊन. महिन्याच्या शेवटची दिनांक 30/4/2022. तो बॅलन्स पुढच्या महिन्यासाठी असणारे ओपनिंग, मग 1/5/2022 इथं म्हणणारे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. रक्कम असणारे 20,000 रुपये. त्यानंतर जाऊया पुढच्या लेजर अकाउंटकडं, ज्याचं नाव होतं रेंट अकाउंट. रेंट अकाउंटच्या डेबिटला 10,000 रुपये होते, मग इथे आपण 10,000 घेतले. तेवढेच क्रेडिटला पण यायला पाहिजे 10,000. काही नाही आहे म्हणजे तेवढेच कमी पडतात 10,000. क्रेडिट साईड आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. दिनांक महिन्याच्या शेवटची 30/4/2022. तोच बॅलन्स ओपनिंगला असणारे म्हणजे 1/5/2022 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. रक्कम असणारे 10,000. पुढे जाऊया. डिस्काउंट अलाउड अकाउंट आहे, त्याच्या डेबिट साईडला 20,000 आहे, तर आपण इथे 20,000 रुपये घेऊया. सेम आपल्याला इकडे पण यायला पाहिजे क्रेडिट साईडला 20,000. किती कमी पडतात तेवढेच 20,000 कमी पडतात. काय नाव देणार बाय बॅलन्स कॅरी डाऊन. दिनांक असणारे महिन्याच्या शेवटी 30/4/2022. तोच बॅलन्स पुढच्या महिन्यासाठी असणारे ओपनिंग म्हणजे 1/5/2022ला आपल्याला लिहावं लागणारे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये तर रक्कम 20,000 रुपये. त्यानंतर शेवटचं खातं आहे सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,80,000 आणि 20 म्हणजेच टोटल झाले 2,00,000 रुपये. मग इकडे पण किती यायला पाहिजे 2,00,000 रुपये यायला हवेत. किती कमी पडतात तेवढेच कमी पडले 2,00,000 रुपये. मग त्याला आपल्याला नाव द्यायचे काय टू बॅलन्स कॅरी डाऊन. दिनांक असणारे महिन्याच्या शेवटची 30/4/2022 आणि तोच बॅलन्स पुढच्या महिन्यासाठी असणारे ओपनिंग म्हणून 1/5/2022ला आपण म्हणणारे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये तर 2,00,000 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने खूप सोपी ही प्रक्रिया आहे की जेव्हा एकापेक्षा जास्त आपल्याला डेबिट अकाउंट्स दिले असतील आणि एकापेक्षा जास्त आपल्याला क्रेडिट अकाउंट जरी दिले असतील तर त्यांची लेजर पोस्टिंग करणं खूप सोपं आहे. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ट्रान्सफर करताना ज्या लेजर अकाउंटला आपण इफेक्ट देतो आहे त्या लेजर अकाउंटच्या संबंधित समोर कॉलममध्ये असणारी रक्कम आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. थँक्यू.